सर्व अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताई यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे कौटुंबिक सर्वेक्षण, म्हणजे आपला जो फॅमिली सर्वे आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण फॅमिली सर्वे पूर्ण केलेला आहे, परंतु पहा काही म्हणजे बऱ्याच वेळेस काय होत आहे, तर जेव्हा आपण या फॅमिली सर्वेमध्ये जात आहोत तेव्हा कोणतीच माहिती ओपन होत नाही आहे आणि तुम्हाला नव्याने नोंदणी करा हेच पेज इथं उपलब्ध होत आहे. आणि हा जो आता तुम्हाला डेटा समोर दिसत आहे यातील कोणताच डेटा दिसत नाही आहे. तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. जर तुम्ही एकदा याच्यामध्ये तुमचा फॅमिली सर्वे ॲड केलेला असेल तर तुमचा सर्वे कुठेही जाणार नाही आहे. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही लॉग इन लॉग आउट कराल तेव्हा तुमचा तो सर्वे तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःहून देखील एखादं कुटुंब प्रमुख डिलीट करण्याचा प्रयत्न करत आहात तेव्हा तो कुटुंब प्रमुख डिलीट होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही घाबरण्याची आवश्यकता नाही. तुमचा कुटुंब सर्वेक्षण कोठेही जाणार नाही जर तुम्ही याच्यामध्ये भरला असेल तर. आणि दुसरा जो मुद्दा आहे ज्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे तो म्हणजे एका फॅमिलीमध्ये आपण जेवढे मेंबर भरले आहेत ते एका मेंबरचे नाव 5-5 वेळेस 10-10 वेळेस जास्तीचं यामध्ये दिसत आहे. तर या गोष्टीकडे खरं तर माझं पण लक्ष नव्हतं, परंतु एका ताईंनी मला कमेंट केली होती की त्यांच्या पोषण ट्रॅकरमध्ये एखाद्या लाभार्थ्याचं नाव हे खूप जास्त वेळा 100 वेळा दिसत आहे अशी त्यांची कमेंट होती. आणि त्यांनी खूप वेळा प्रयत्न केला त्या लाभार्थ्याचं नाव डिलीट करायचं, परंतु त्या जेवढ्या वेळा त्या लाभार्थ्याचं नाव डिलीट करत होत्या तेवढ्याच वेळा ते नाव पुन्हा नव्याने त्या फॅमिलीमध्ये दिसत होतं. ती कमेंट आल्यानंतर जेव्हा मी माझा सर्वे चेक केला तर अशाच प्रकारचा प्रॉब्लेम माझ्या सर्वेमध्ये देखील होता. एक जे नाव होतं, म्हणजे अनेक कुटुंबामध्ये तो प्रॉब्लेम होता की एक जे नाव होतं ते 4-5 वेळेस 6-7 वेळेस 8-9-10 वेळेस देखील दिसत होतं. जेव्हा मी ते नाव डिलीट करत होते तेव्हा ते नाव डिलीट होत नव्हतं, तर ते तेवढ्याच वेळा दिसत होतं. परंतु आता मात्र माझ्या सर्वेक्षणमध्ये जेवढे काही लाभार्थी एका फॅमिलीमध्ये आहेत तेवढेच दिसत आहेत. तर हे कसं मी व्यवस्थित केलं ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही देखील तुमचा हा जो फॅमिली सर्वे आहे तो चेक करा. आणि तुमच्याकडे देखील असा प्रॉब्लेम असेल, एखाद्या लाभार्थ्याची नावं अनेक वेळा दिसत असतील आणि इथं जो फॅमिली मेंबरचा आकडा दिसत आहे तिथं देखील ते सदस्य जास्तीचे वाढलेले होते मी जेव्हा चेक केलं तेव्हा. तर मी हा माझा प्रॉब्लेम कसा दूर केला मी तुम्हाला सांगते. तर आपण बॅकला जाऊया. तर इथं जे दिसत आहे रिन्स इशू, समस्या मांडा, मराठीमध्ये असेल समस्या मांडा. तुम्ही हा आयकॉन देखील लक्षात ठेवू शकता. तर मी या आयकॉनवरती गेले. त्याच्यानंतर पहा इथं आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर इथं मेल ID आपला टाकायचा आहे, त्यानंतर इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो इथं टाकायचा आहे. आणि इथं देखील तोच प्रॉब्लेम तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही असं देखील टाकू शकता की एकच जो काही मेंबर आहे फॅमिली मेंबर त्याचे नाव अनेक वेळा दिसत आहे कुटुंब सर्वेक्षणमध्ये आणि तोच प्रॉब्लेम तुम्हाला इथं देखील लिहायचा आहे. असं लिहू शकता तुम्ही की कुटुंब सर्वेक्षणमध्ये एका फॅमिलीमध्ये एकाच नावाचे अनेक मेंबर दिसत आहेत आणि जेव्हा ते डिलीट करत आहेत तेव्हा ते डिलीट होत नाहीत. एवढं तुम्ही लिहिल्यानंतर जेव्हा ही पूर्ण माहिती भराल तेव्हा हा तुमचा सबमिटचा ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि हा सबमिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला टच करायचा आहे. त्यानंतर तुमची जी तक्रार आहे ती नोंदवली जाते आणि त्यानंतर एक 4-5 तासाने किंवा एखाद्या दिवसाने तुमचा तो प्रॉब्लेम दूर होतो. आणि जेव्हा तुम्ही तुमचं फॅमिली सर्वे ओपन करता तेव्हा तुमचा तो प्रॉब्लेम दूर झालेला असेल. तुमच्या फॅमिली सर्वेमध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढेच दिसतात. त्यामध्ये एक्स्ट्राची जी डुप्लिकेट एंट्री झालेली आहे त्या सर्व दिसेनाशा होतात. तर तुम्ही देखील तुमचा फॅमिली सर्वे चेक करा आणि अशा डुप्लिकेट एंट्री तुमच्या फॅमिली सर्वेमध्ये दिसत असतील तर अशा प्रकारे तुम्ही देखील समस्या मांडा किंवा एक इन्शुरन्स करा आणि तुमचा हा प्रॉब्लेम दूर करा. तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.